त्यानंतर महत्त्वाची राजकीय ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत। अर्जुन खोतकर मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर आज खोतकर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। युती झाल्यानंतर खोतकरांनी दानवेंविरोधात दंड थोपटले होते। उद्धव ठाकरेंना भेटून खोतकर काय निर्णय घेतात याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, अर्जुन खोतकर नेमका काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। रावसाहेब दानवे त्यांची समजूत काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात। अगदी बरोबर आहे। शिवसेना भाजप हे एकत्र सत्तेमध्ये आहेत। त्यांच्यामध्ये आता पुन्हा एकदा युती देखील झालेली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी। मात्र युतीमध्ये जालना लोकसभा मतदारसंघावरून बेकी निर्माण होते का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे खासदार आहेत आणि यांच्याच खासदारांच्या विरुद्ध शिवसेनेचे स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे उभे ठाकलेले आहेत। त्यांनी दानवे यांच्या विरोधात आक्रमकपणे दंड थोपटले आहेत। कोणत्याही परिस्थितीत मी रणांगण सोडणार नाही, निवडणूक लढवणारच असं त्यांनी चंग मांडलेला आहे। आणि त्यांची समजूत काढण्यासाठी काल त्यांच्या बंगल्यावरती देखील जालन्यामध्ये बैठक झालेली। काल रात्री ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील त्यांनी भेट घेतली। आज ते मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। तिथे अर्जुन खोतकर आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आत्ता या क्षणाला बैठक सुरू झालेली आहे। अर्जुन खोतकर त्यांची भूमिका उद्धव ठाकरेंपुढे मांडतात, त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे देखील त्यांची समजूत काढतात। त्यांची भूमिका जी आहे उद्धव ठाकरे ती देखील त्यांची मांडतात। त्यातून नेमकं काय निष्पन्न होते हे पाहावं लागणार आहे। मात्र सध्या तरी या एकूणच जालना लोकसभा मतदारसंघावरनं भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे देखील मातोश्रीवरती येणार आहेत असं समजतंय। कारण अर्जुन खोतकर जर त्यांच्या विरोधात तिथे उभं राहिले तर रावसाहेब दानवे यांचं काही खरं नाही असं जो रिपोर्ट येतोय, त्यामुळे रावसाहेब दानवे जे आहेत ते देखील अस्वस्थ झालेले आहेत। त्यामुळे निवडणुकीपूर्वीच अंतर्गत जो कलह आहे युतीतला तो मिटवण्याचा कुठेतरी प्रयत्न सुरू आहे। त्याला कितपत यश येतं हे आता पाहावं लागणार आहे। अगदी उदय, या बैठकीनंतर ज्या काही घडामोडी घडतायत या सगळ्याकडे तुमचं लक्ष असू दे आणि या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल।